नमस्कार. आज आपण इथे हिरव्या मुगाचे पराठे बनवणार आहोत. हिरव्या मुगाची भाजी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच नाकं मुरडतात. तर मुगाची भाजी ही कोणालाच आवडत नाही, पण असे जर पराठे बनवून दिले तर अगदी आवडीने खातील. तर हे पराठे कसे बनवायचे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर इथे आपण हे रात्रभर मूग छान भिजवून घेतलेले आहेत. 5 ते 6 तास छान मूग भिजवून घ्यायचे. जर तुम्ही सकाळी हा नाश्ता बनवणार असलात तर रात्री मूग छान भिजवून घ्यायचे. तर इथे आपण 1 वाटी भिजवून घेतलेले मूग घेतलेले आहेत. इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. थोडी कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरव्या मिरचीचा कमी वापर केला तरीसुद्धा चालेल. तर इथे आपण हिरवी मिरची तिखट घेतलेली आहे 3. इथे लाल तिखटाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. इथे पाण्याचा वापर न करता आपण मूग छान बारीक करून घेतलेले आहेत. तर इथे पाहू शकता आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे, पण आपण मूग छान भिजवून घेतलेले त्याच्यामुळे छान असे बारीक झालेले आहेत. तर मिक्सर छान चालू बंद करून अशा पद्धतीने मूग छान बारीक करून घ्यायचं आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 बारीक चिरलेला कांदा छान बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे पराठ्यामध्ये खूप छान अशी चव येते. आणि 1 चमचा आपण जिरे पावडर घेतलेली आहे. जाडसर अशी जिरे पावडर घेतलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि ज्या वाटीने आपण मूग घेतले त्याच वाटीने आपण 1 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. जर पाण्याची आवश्यकता वाटली तरच पाण्याचा वापर करायचा आहे. आता हे मसाले आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता त्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ छान मिक्स करून घेणार आहोत. जसं पीठ लागेल त्याप्रमाणे आपण पिठाचा वापर करायचा आहे. प्रथम आपण इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे आपण पाण्याचा वापर करायचा नाही आहे. जर तुम्हाला आवश्यकता वाटली तरच पाण्याचा वापर करा, नाहीतर आपण मूग छान बारीक करून घेतलेले त्याच्यामध्ये मावेल तेवढंच आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे. म्हणजे इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे. मुगाचा ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ छान मिक्स करून झालेलं आहे, तरीसुद्धा ओलसरपणा आहे. तर इथे आपण आणखीन अर्धी वाटी आपण गव्हाचं पीठ छान मिक्स करून घेणार आहोत. जसं पीठ लागेल त्याप्रमाणे आपण पिठाचा वापर करणार आहोत. तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका. पीठ छान मळून झालेलं आहे. आता पिठाला थोडंसं आपण तेलाचा हात लावून घेणार आहोत. ते थोडंसं तेल लावून घेणार आहोत, म्हणजे पराठे खूप छान होतात. तर इथे पिठाचे एकसारखे असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपण पराठे करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण पिठाचे छान गोळे करून घ्यायचे आहेत. तर इथे पिठाचे छान आपण गोळे करून झालेले आहेत. आता आपण पराठे करायला घेणार आहोत. हे पराठे लाटायला तुम्ही थोडंसं पिठाचा जास्त वापर करायचा, कारण पोळीपाटाला पीठ लागू शकतं. तर इथे मी थोडंसं पीठ जास्त घेऊन आता हे पराठे छान आपण लाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण पराठे सर्व लाटून घ्यायचे आहे. इथे पराठा छान लाटून झालेला आहे आणि आता एका बाजूला आपण छान तवा गरम करायला ठेवलेला आहे. इथे आपला हा पराठा छान लाटून झालेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्व पराठे छान लाटून घेणार आहोत. तर इथे पराठा छान आपलं लाटून झालेला आहे. अशा पद्धतीने पराठे छान लाटून घ्यायचे आहेत. तर आता दुसऱ्या बाजूला आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे. आता पराठे आपण छान सर्व बाजूने व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. खरपूस असे हे पराठे छान भाजून घ्यायचे. पराठे छान भाजताना तुम्ही ह्या पराठ्यांना तेलाचा किंवा बटरचा वापर करू शकता. लहान मुलांना बटर जास्त आवडतं, तर पराठ्यांना बटर लावल्यामुळे खूप छान अशी चव येते. तर इथे आपण थोडंसं बटरचा वापर करणार आहोत. तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल. तर खरपूस असे आपण आता हे पराठे छान भाजून घेणार आहोत. नक्की रेसिपी करून बघा. खूप छान चविष्ट असे हे पराठे तयार होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील. तर इथे पराठ्याची एक बाजू छान भाजून झाल्यानंतर आपण पलटी करायचं आहे. खरपूस असे पराठे छान भाजून घ्यायचे आहेत. नक्की रेसिपी करून बघा. खूप छान खमंग असे हे पराठे तयार होतात. इथे पराठा छान भाजून झालेला आहे, तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर सर्व पराठे अशाच पद्धतीने छान आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत. खूप छान खमंग असे हे पराठे तयार होतात. तर इथे आपण दुसरा पराठा छान भाजून घेणार आहोत. पराठ्याची एक बाजू छान भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत. तर हे मुगाचे पराठे सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेतसुद्धा देऊ शकता.
खूप छान चविष्ट असे हे पराठे तयार होतात. तर हे पराठे तुम्ही दह्याबरोबर किंवा टॉमॅटो सॉसबरोबर किंवा अगदीच लोणचं किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर देऊ शकता. तर इथे आपण दह्याचं रायतं तयार करणार आहोत. इथे आपण 1 वाटी दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ, बारीक चिरलेला कांदा, जिरे पावडर, दही, कांदा, मीठ आणि जिरे पावडर छान आता मिक्स करून घेणार आहोत. इथे कांदा, जिरे आणि मीठ छान दह्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. तर इथे आता दह्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर छान मिक्स करून घेणार आहोत. इथे हे छान आपलं दह्याचं रायतं छान तयार झालेलं आहे. तर आपण हे पराठ्याबरोबर देऊ शकतो. तर इथे आपले हे पराठे आणि दही छान तयार झालेलं आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.